नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 10च्या बातमीपत्रात सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यापर्यंत होणारं दरवर्षीचं संचलन यंदा मात्र होणार नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचं अंतर कमी करण्यात आलंय. यावर्षी नॅशनल स्टेडियमपर्यंतच हे संचलन पार पडेल. संचलनात सहभागी होणाऱ्या तुकड्यांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळल्यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. नॅशनल स्टेडियमपर्यंतच संचलन होईल. तुकड्यांची संख्या देखील दरवर्षीपेक्षा यंदा कमी ठेवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे कोरोनाच्या धोक्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये होणारं संचलन त्याचं अंतर कमी करण्यात आलेलं आहे. लाल किल्ल्यापर्यंत दरवर्षी संचलन व्हायचं, मात्र यंदा ते होणार नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे संचलनाचं अंतर कमी करण्यात आलंय. यावर्षी नॅशनल स्टेडियमपर्यंतच हे संचलन होईल आणि संचलनामध्ये सहभागी होणाऱ्या तुकड्यांची संख्या देखील कमी ठेवण्यात आलेली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं हा खबरदारीचा उपाय म्हणून संचलनाचा मार्ग हा कमी केलेला आहे. त्याचबरोबर तुकड्यांची संख्या सुद्धा कमी असणार आहे. सध्या परदेशातून भारतामध्ये, खास करून इंग्लंडहून भारतामध्ये येणाऱ्यांची संख्या पाहिली तर संपूर्ण देशभरामध्ये अलर्ट आहे आणि औरंगाबादमध्ये त्यातल्या त्यात 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या एक महिन्याच्या काळात इंग्लंडहून 33 जण परतले. त्यापैकी 29 जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत, मात्र या दोघांनाही नवीन कोरोनाची लागण झाली नसल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागानं समाधान व्यक्त केलंय. दरम्यान जे लोक निगेटिव्ह आलेले आहेत किंवा ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय त्यांनी घरीच राहण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. तर 2 जणांचा रिपोर्ट येणं अजूनही बाकी आहे. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आहेत औरंगाबादहून आपल्यासोबत फोन लाईनवरती. सिद्धार्थ, एकूण किती जण औरंगाबादमध्ये आलेले आहेत इंग्लंडमधून आणि त्यांची काय सविस्तर माहिती? बघा, औरंगाबाद विमानतळावर जवळपास 47 नागरिक इंग्लंडहून आले होते. त्यापैकी 33 नागरिक जे आहे औरंगाबाद शहरात वास्तव्याला आहेत आणि त्यापैकी 2 जण जे आहेत पॉझिटिव्ह आले होते, एक महिला आणि एक तरुण. तर त्या दोघांवरही व्यवस्थित उपचार केले गेले आणि महत्वाची म्हणजे त्यांची तपासणीसाठी त्यांची पुण्याच्या शाळेमध्ये जे आहे त्यांचे नमुने पाठवले होते. तर दोघांनाही जो आहे नवीन कोरोनाचा स्ट्रेन जो आहे त्यांच्या याच्यामध्ये सापडलेला नाही. तर ते कोरोना पॉझिटिव्ह होते. मात्र आता त्यातील महिलेची काल सुट्टी करण्यात आलेली आहे. या 33 जणांपैकी आणखी 2 जणांचा जो आहे अहवाल आज येणे अपेक्षित आहे आणि तो अहवाल काय येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाचे पेशंट औरंगाबादमध्ये झपाट्याने कमी होत आहेत. जवळपास 48 तासापासून जवळपास 50 ते 60 लोकच सापडलेले आणि एकही जणांचा मृत्यू झालेला नाही. मात्र या नवीन स्ट्रेनमुळे औरंगाबाद शहरामध्ये थोडीशी भीतीचं वातावरण होतं, कारण इंग्लंडहून 47 लोक आले होते. त्यातील 33 लोक जे औरंगाबादमध्ये आहेत. मात्र जे 29 लोक निगेटिव्ह आलेले आहेत त्यांनाही जवळपास 22 ते 24 दिवस घरीच राहायला सांगितलेले आणि महानगरपालिकेची यंत्रणा त्यांच्यावर बारीक नजर ठेवून आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता या 2 लोकांचे 2 संशयितांचे काय निकाल येतात त्यावरही बऱ्याच गोष्टी आहेत. मात्र महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांनी नवीन कोरोनाचा सामना करण्यासाठीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. मात्र सुदैवाने अजूनही औरंगाबाद किंवा राज्यामध्ये एकही नवीन कोरोनाचा स्ट्रेन सापडला नसल्याचं आरोग्य मंत्री जे आहेत राजेश टोपे यांनी जाहीर केलेलं. मात्र आता हे 2 अहवाल काय येतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. राज्यामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, तर ब्रिटनहून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण आपल्याकडे नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. एक महत्त्वाची बातमी, 43 नमुन्यांमध्ये दुसऱ्या स्ट्रेनचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही सेकंड स्ट्रेनचा रुग्ण नसल्यानं घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. एक प्रकारे दिलासाच दिलाय त्यांनी राज्यातल्या जनतेला. यूकेतून महाराष्ट्रात फ्लाइट्स बंद करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं देखील टोपेंनी सांगितलं. त्यामुळे सध्या तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही स्वॅब पाठवल्यास हलगर्जीपणा झाला असेल तर जाब विचारला जाईल.
तसंच कोरोनाबाबत देशात आणि राज्यात योग्य ती काळजी घेत असल्याचं टोपे म्हणाले. एक तर बऱ्याच मोठ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सुद्धा अशा न्यूज येत आहेत की आपल्याकडे कुठे कुठे UKच्या सेकंड स्ट्रेनचे पेशंट सापडलेले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये एकही UKच्या सेकंड स्ट्रेनचा पेशंट नाही. NIVमध्ये प्राप्त झालेल्या 43 एकूण नमुन्यांमध्ये एकही सेकंड स्ट्रेनचा पॉझिटिव्ह पेशंट आढळलेला नाही. चेन्नईला एक जरूर आढळलेला आहे, परंतु महाराष्ट्रात सुदैवाने कुठेही तसा पेशंट आढळलेला नाही. त्यामुळं घाबरण्याचा कुठलाही कारण नाही किंवा काळजी करण्याचा कुठलंही कारण नाही. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये औंधमधला काल एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. ते म्हणजे चोरांना पाहून पोलिसच पळून गेले होते आणि त्या 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवालदार प्रवीण गोरे अशी त्या दोघांची नावं आहेत. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सोमवारी रात्री पुण्याच्या औंध भागातील शैलेश टॉवर सोसायटीत 4 चोर शिरले होते. दोघांनी सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवला. अन्य 2 चोर घरफोडी करण्यासाठी गेले. 4 घरं फोडल्यानंतर 4 पळून जाणार तेवढ्यात 2 पोलीस तिथे आले. इमारतीच्या गेटवरती चोर आणि पोलीस आमने सामने आले आणि चोरांनी पोलिसांनाही चाकूचा धाक दाखवला आणि मग या आधी कधीही घडलं नाही ते घडलं आणि एक पोलीस त्याची दुचाकी वळवून पळून गेला. दुसरा पोलीस तिथेच उभा होता. त्या पोलिसाला किंवा त्या सुरक्षा रक्षकाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं असा सवाल पुणेकर विचारतायत. महत्त्वाचं म्हणजे ही घटना CCTVत कैद झाली, त्यामुळे ही सगळ्यांपर्यंत पोहोचली किंवा कळली, उघड झाली. त्यामुळे जबाबदारी स्वीकारण्यावाचून पोलीस खात्याकडे या खेरीज कुठलाही पर्याय उरला नाही. या संदर्भातली माहिती घेऊयात. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती. वैभव, हा खरं तर लज्जास्पद प्रकारच आहे आणि त्यानंतर 2 पोलिसांना निलंबित देखील केलेलं आहे. काय सविस्तर माहिती? काल हा सगळा प्रकार आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणलेला होता. नम्रता पाटील ज्यांच्याकडे काल अतिरिक्त कार्यभार होता झोन 4चा, त्यांनी काल रात्री उशिरा या कर्मचाऱ्यांचे निलंबन केलंय. पोलीस चतुशृंगी पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आहेत अनिल शेवाळे यांनी त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट पाठवलेला होता, कर्तव्यात कसूर केली आणि पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली म्हणून. आणि त्याच डिफॉल्ट रिपोर्टचा आधार घेत उपायुक्त जे आहेत नम्रता पाटील यांनी तातडीने त्यांच्यावरती काल रात्री निलंबनाची कारवाई केली. 100 कावर्डी नावाचं अर्थात घाबरटपणा केल्याचं एक कलम जे आहे ते पोलीस मॅन्युअलमध्ये आणि त्याचाच वापर करत ही निलंबनाची कारवाई जी आहे ती केलेली आहे. आपलं काम करत असताना पोलीस दलातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याने घाबरटपणा दाखवला किंवा धाडसानं त्या कामाला तो सामोरा गेला नाही तर या कलमाखाली निलंबन जे आहे ते केलं जातं आणि त्यानुसार या दोघांवरती कारवाई जी आहे निलंबनाची ती करण्यात आलेली होती. काल दिवसभर पुणे पोलीस दलाला प्रचंड लाज येईल अशा चर्चा ज्या आहेत त्या शहरभर सुरू होत्या या सगळ्या 2 कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे आणि अधिकारी सुद्धा प्रचंड संतापलेले होते या सगळ्या प्रकारानंतर. याचं कारण ज्या पद्धतीनं नंतर सुरुवातीला जरी हे कर्मचारी हत्याराचा धाक दाखवून घाबरले असं समजलं तरी नंतर सुद्धा या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा होती त्यांनी कंट्रोलला कॉल देऊन इतर ठिकाणाहून अतिरिक्त कुमक मागून किंवा रस्त्यावरती नाकेबंदी करायची सूचना देण्याची अपेक्षित होतं, मात्र त्यांनी तसं काहीही केलं नाही आणि त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांचं निलंबन करायचा निर्णय घेतला. जी बिलकुल. आणि खरं तर त्या रहिवाशांकडून सुद्धा तशाच प्रतिक्रिया येत होत्या की पोलिसांचं हे वागणं खरं तर योग्यच नाही आणि ही संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बातमी पाहिली, दाखवली आणि त्यानंतर या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी आता राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय. राज्यात जवळपास 2.25 लाख सहकारी संस्था आहेत. अनेक बिल्डर्सनी त्या जागा संस्थांच्या नावावरती केलेल्या नाहीत, त्यामुळे अनेकदा डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट करता येत नाही. बिल्डरच्या परवानगीशिवाय रिडेव्हलपमेंट करता येत नाही आणि त्यासाठी डीम्ड कन्व्हेन्स गरजेचा असतो. त्यासाठीच किंवा त्याच अनुषंगाने आता राज्य सरकार 1 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत अभिहस्तांतरण मोहीम राबवणार आहे. माहिती सरकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तशी माहिती दिली.
या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानवी अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे आणि गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत त्या कार्यालयाकडे या संस्थेनं मानवी अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा। त्यामुळे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क आणि विकासकाकडून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। भारत कधी कुणावर आक्रमण करत नाही, पण आगळीक केली तर सोडणार नाही, अशा शब्दात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला। लडाखमध्ये आपले सैनिक तैनात आहेत, ते आक्रमण करण्यासाठी नाही तर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आहेत। पाकिस्तानलाही सिंह यांनी खडेबोल सुनावले। पाकनं कुरापती थांबवल्या नाही तर त्यांच्या हद्दीत घुसून धडा शिकवू, असा परखड इशारा आपल्या संरक्षण मंत्र्यांनी दिला। सर, आपने कहा था कि पाकिस्तान और चाइना जो है एक मिशन मोड पर काम कर रहे हैं बॉर्डर बाउंड्री को उनके डिस्प्यूट्स को जिंदा रखने के लिए। तो क्या आप समझते हैं कि 2020 में जो हुआ वो एक इन दोनों मुल्कों की मिलीभगत थी? मतलब एक एकतरफा अटैक नहीं था चाइना से, इनकी मिलीभगत थी, जुगलबंदी थी। क्या आप समझते हैं ये हो सकता है? मैं इस संबंध में कुछ प्री एम्प्ट नहीं करना चाहता और हमारी आंख तो सचमुच बिल्कुल जिसे कहा जाए ना, हमारी नज़र तो बस चिड़िया की एक आंख पर होती है। जो हमको छेड़ेगा तो हम उसे छोड़ेंगे नहीं, बस चाहे जो भी हो। वैसे हमारी कोशिश यही होती है कि हम सभी के साथ अपने अच्छे रिश्ते बनाकर रखें। पाकिस्तान का जहाँ तक सवाल है, पाकिस्तान तो जब से एग्जिस्टेंस में आया है तब से ही बराबर कुछ ना कुछ नापाक हरकतें सीमा पर उसके द्वारा की जाती रहती हैं। और सीज फायर वायलेशन का जहाँ तक सवाल है, 200, 250, 300, 400 बार बराबर वो सीज फायर वायलेशन कभी कभी महीनों में ही करता रहता है, सिलसिला जारी रहता है। लेकिन हमारे सेना के जवान बराबर उसको मुंहतोड़ जवाब देते रहते हैं। और भारत के जवानों ने यह सिद्ध करके दिखा दिया है कि केवल इस पार से ही नहीं, आतंकवाद का सफाया करने के लिए उस पार भी जाकर आतंकवादी ठिकानों पर हमले करने की जरूरत होगी तो भारत कर सकता है। भारत के अंदर वह कुव्वत है, ताकत है, ये हमने सिद्ध कर दिया है। आप क्रॉस बॉर्डर के लिए कह रहे हैं, क्रॉस बॉर्डर जो मुझे कहना था वो कह दिया मैंने। भारत और चीन के बीच बाउंड्री को लेकर परसेप्शनल डिफरेंसेस लंबे समय से रहे हैं। अच्छा रहा होता कि यह डिफरेंसेस समाप्त हो गए होते, ताकि जिस प्रकार के हालात पैदा हो रहे हैं इस प्रकार के हालात पैदा ही न होते। वैसे पिछली सरकारों ने भी अपनी तरफ से कोशिश की थी बातचीत करने की, लेकिन उसका कोई समाधान नहीं निकल सका था। हाँ, यह बात सही है कि चाइना अपनी तरफ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जितना मैक्सिमम हो सकता है वो पहले से जो है करता चला आ रहा है। लेकिन भारत भी सीमा पर रहने वाले अपने नागरिकों की सुविधा के लिए, सीमा पर पेट्रोलिंग करने वाले अथवा सीमा की सुरक्षा करने वाले अपने जवानों के लिए भी इधर बहुत ही तेजी के साथ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट किया है। हम किसी देश से पर आक्रमण करने के लिए हम इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट नहीं कर रहे हैं, इस सोच के साथ नहीं। लेकिन यदि पेट्रोलिंग करने हमारा जवान जाता है तो उसकी सुविधा का हमको ध्यान देना पड़ेगा। और साथ ही साथ सीमा पर रहने वाले जो हमारे नागरिक हैं उनकी भी सुविधाओं का ध्यान हमको देना पड़ेगा। उसके लिए भी इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करना सीमा पर ये आवश्यक है और वह काम कर रहे हैं। देखिए, मैं इतना ही देशवासियों को कहना चाहता हूं कि हमारे देश की सेना देशवासियों का मस्तक नहीं झुकने देगी। क्या क्या हुआ है मैं खुलकर नहीं बोल सकता हूं क्योंकि दोनों देशों के बीच बातचीत का दौर चल रहा है। लेकिन भारत वासियों का मस्तक झुका नहीं है, यह बात मैं दावे के साथ कह सकता हूं। सर, आपने अभी हाल ही में नॉर्दर्न फ्रंटियर की बात और जो कुछ भी मैं कह रहा हूं ये हमारी बात को मैं समझता हूं सीमा पर बैठा हुआ सेना का जवान भी सुनेगा तो कम से कम यह फक्र के साथ कह सकेगा कि हमारा जो रक्षा मंत्री कह रहा है वह सच बोल रहा है। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। यामध्ये एक दहशतवादी ठार झालेला आहे। चकमक ही अजूनही सुरूच आहे।
लावेपुरा नावाच्या भागातल्या एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची टीप सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि यंत्रणांनी घराला घेरलं, पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. श्रीनगरच्या लावेपुरा या भागामध्ये एका घरामध्ये दहशतवादी लपून बसला होता आणि सुरक्षा यंत्रणांना याची माहिती मिळाल्यानंतर या संपूर्ण घराला घेराव घातला. मग या दहशतवाद्यानं गोळीबार करण्यास सुरुवात केला आणि त्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्याला चोख असं प्रत्युत्तर दिलं. यामध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलंय. श्रीनगरच्या लावेपुरा भागातली सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये ही चकमक अजूनही सुरूच आहे. पोलीस आणि लष्कराचं हे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलंय. काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा सुरू झालेली चकमक दहाच्या बातमीपत्रामध्ये आणखी बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढची बातमी पंढरपुरातून. तलवार, कुऱ्हाड आणि लाकडी दांडके हातात घेऊन फोटो काढणाऱ्या 7 तरुणांना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांवर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झालेत. माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी गावातले हे तरुण आहेत. शस्त्र हातात घेऊन काढलेला फोटो व्हायरल झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासात या 7 जणांना बेड्या ठोकल्या. आम्हाला एक फोटो व्हायरल मिळाला आणि त्यामध्ये तलवार, कुऱ्हाड, दांडके अशा प्रकारचे हत्यारं घेऊन एक 7 लोक फोटो काढल्याचं व्हायरल झाल्याचं आम्हाला मिळून आलं. आम्ही तात्काळ त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले आणि त्यांच्यावर आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आता रिमांडसाठी पाठवण्यात आलेले आहे. ह्या लोकांनी यापुढे, अशा गुंडांनी यापुढे वरतोंड करून पाहिले नाही पाहिजे, म्हणून यांच्यावर मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातून, जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करणार आहे. यांना पुढची बातमी शिर्डीतून. यंदाच्या वर्षीच्या किंवा मग 31 डिसेंबरला किंवा वर्षाअखेरीस साई मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे. साईबाबा संस्थाननं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं, मात्र आता मंदिर संस्थाननं खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळालाय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीमध्ये येत असतात. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी यंदाच्या वर्षीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र मंदिर खुलं असेल नसेल याबाबत संभ्रम होता, मात्र आता संस्थाननं घेतलेला निर्णय तो म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिर हे उघडं असणार आहे. त्यामुळे भाविकांना एक प्रकारे दिलासाच मिळालाय. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी गेल्या 14 दिवसांमध्ये भरभरून दान आलंय. भक्तांकडून हे दान करण्यात आलेलं आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल दानपेटीमध्ये 3,17,00,000 रुपये जमा झालेत. त्याशिवाय 93 ग्रॅम सोनं आणि 4 किलो चांदीचंही दान आलंय. 15 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान आलेल्या दानाची मोजणी करण्यात आली. त्यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं दान हे कमीच आहे. मात्र 3 दिवसाआड होणारी मोजणी आता तब्बल 14 दिवसांनंतर झाली. कोरोनाच्या काळातही कोट्यवधींचं दान आलेलं आहे आणि या दानामध्ये ऑनलाईन देणगीचा समावेश नाही, त्या व्यतिरिक्त आलेलं हे सगळं दान आहे. दरम्यान एक मोठी बातमी. फास्टॅग सक्तीला आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि नवी मुदत 26 जानेवारी 2021 पर्यंत असू शकते आणि 20 ते 22% वाहनधारकांकडे अजूनही फास्टॅग नाहीये. महामार्गांवरची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही फास्टॅगची सोय आणि मुदतवाढ मिळण्याची शक्यता. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमेय चुंभळे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. अमेय, फास्टॅग संदर्भात काय नवीन नियमावली? हो श्वेता, आता 1 जानेवारीपासून फास्टॅगची सक्ती ह्याची अंमलबजावणी होणार होती, पण जे टोल नाका चालक आहेत, टोल नाका चालवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचा फीडबॅकही केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याला असा गेला की एक तर 31 तारखेमध्ये आता न्यू इयरला
वाहतूक वाढणार आहे आणि टोल नाका चालकांकडे मुख्यतः त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे ती तयार नाही आहे की एकही कॅश लेन नाही आणि सर्व लेन या फास्टॅग लेन. आणि ह्याच्यामध्ये अजून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या डिसेंबर 2019 मध्ये फास्टॅग आपल्या देशात सुरू झाला, तरीही अजून केवळ 75 ते 78% वाहनांमध्येच फास्टॅग लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मालवाहतूक वाहनांची संख्या मोठी आहे. पण जे चारचाकी चालक आहेत, म्हणजे आपण जर का टोल नाक्यावर बघितलं तर फॉर्च्युनर किंवा मर्सिडीज सारख्या मोठ्या मोठ्या गाड्यांवरही अजून फास्टॅग नाही आहेत काही केसेसमध्ये. तर त्याच्यामुळे सरकारची इच्छा नसली तरी त्यांना ही मुदतवाढ द्यावी लागते. नाहीतर ज्यांच्याकडे फास्टॅग आहे, जे नियम पाळतायत, त्यांनाही प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीलाचा सामना करावा लागेल. आणि फास्टॅगचा जो मूळ हेतू आहे की वेळ आणि इंधन वाचवणे, तोच जर का पूर्ण झाला नाही तर या सक्तीचा काही उपयोग होणार नाही असा विचार आता केंद्रीय रस्ते खात्यामध्ये सुरू आहे. पण त्याच्यामध्ये अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाहीये. जी अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर फास्टॅग सक्तीला आता मुदतवाढ मिळू शकते 26 जानेवारी 2021 पर्यंत, कारण आता फास्टॅग सक्ती करण्यात येते. मात्र ज्या ठिकाणी टोलनाक्यांवरती वाहनांची होणारी गर्दी आणि ती टाळण्यासाठी फास्टॅगची सक्ती होते, त्यासाठी आता मुदतवाढ मिळू शकते. 31 डिसेंबर पर्यंतची मुदत होती, मात्र ती आता वाढून 26 जानेवारी 2021 होण्याची शक्यता आहे. आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.